पुनम आवाज सांगा ना याला असं कसा जाऊ शकतो बाळ अरे कुणीतरी सांगा ना याला नाटक बंद कर तुझं सुलेखा। तू जीव घेतलास निखिलचा। दुःखाचं नाटक कशाला करतेस आता? प्रिया बाबा हिने जीव घेतलाय निखिलचा। शी इज अ ब्लडी मर्डरर। निखिलला सगळं कळलं होतं हिच्याबद्दल। हिचा भूतकाळ घडून काढायला तो पुण्याला गेला होता बाबा। बाबा बाबा शर्मिला काकूचा जीव सुद्धा हिनेच घेतलाय। प्रिया थोबाड बंद कर तुझं। इथे प्रसंग काय आणि तू हा प्रसंग हिच्यामुळे ओढवलाय बाबा। पुण्यात आज मी तुमच्याशी खोटं बोलून गेले की मैत्रिणीला भेटायला जाते। बाबा मी ममांना भेटायला गेले होते। इथे येण्यापूर्वी निखिल ममांशी बोलून आला होता। ममांनीच सांगितलं मला विचारा त्यांना हवं तर बाबा शर्मिला काकूचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट नव्हता। बस प्रिया खूप झालं। आता एक अक्षर तरी तोंडातून काढलंस तर बघ। मारणारात मला? जीव घेणारात माझा बाबा? घ्या तुम्ही जीव घ्या माझा। कारण आज मी हे सगळं बोलले ना त्याचा बदला म्हणून ही सुलेखा माझा जीव घेईलच उद्या। त्यापेक्षा तुम्हीच मारा मला। प्रिया अगं काय बोलतेस तू हे? वसुला जरा समजाव हिला काय बोलते बघ ती। प्रिया मी खरं सांगते आई माझ्यावर विश्वास ठेवा। निखिलनी सगळं सांगितलं होतं मला फोनवर। आई आज दुपारी बोलले मी त्याच्याशी। त्याला सगळं कळलं होतं हिच्याबद्दल। ते सांगण्यासाठीच तो आज मला भेटला। हो मी मारला निखिलला। मी घेतला त्याचा जीव। माझ्या सख्या आईला मारण्याचाही मीच प्रयत्न केला। निखिलच्या आईलाही मीच मारलं। या जगात जो कोणी मरतो ज्याचा कोणाचा ऍक्सिडेंट होतो माझ्यामुळे होतो। झाला समाधान तुझं?
आधीच मी खूप काही गमावलंय. एवढीच नकोशी झाले असेल मी तर माझा जीव घ्या ना एकदाचा. ही कुठली शिक्षा देतोय? तुझी नाटकं बंद करा सुलेखा. तुझ्या खोट्या अश्रूंनी कुणालाही फसवू शकणार नाहीयेस तू आता, निदान मला तरी नाही. आणि तुझ्या पापाचा पाढा इथेच संपत नाहीये. तुझी शाळेतली मैत्रीण आठवते का तुला? मनीषा नावाची. निखिलनंच सांगितलं मला तिच्याबद्दल. तुझं खरं रूप जगासमोर त्याने उघड करण्यापूर्वीच तू त्याला जगातून कायमचं. प्रिया बास, मला खरंच कळत नाहीये तू सगळं का करतेस. पण प्लीज प्लीज फॉर हेवन सेक हा तमाशा बंद कर. काकू, आई थांब. काकू, मला आनंद होतोय का ग? अगं पण या हलकट मुलीनी, ती माझी सख्खी बहीण आहे प्रिया. आणि निखिल तिचा खूप चांगला मित्र होता. तुम्ही सुलेखाच्या आयुष्याची खूप खेळलायत आतापर्यंत. आता तरी थांबा. काकू, प्रिया, माझा मुलगा गेलाय का? तुझ्या काकाची तरी अवस्था बघ. जग उद्ध्वस्त झालंय ग. निदान उडालेल्या ठिकऱ्या तरी गोळा करण्यासाठी आम्हाला वेळ द्या. प्लीज आम्हाला एकटं सोडा. आम्हाला आणखीन जखमा देऊ नका. काकू, अगं मला कळत नाहीये का ग? पण मी खरंच सांगते. प्रिया, बघास पासून सगळं ऐकून घेतलं ग तुझं. इथे सगळेच अस्वस्थ आहेत बाळा. आणखीन घाव घालू नकोस. आजोबा, तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की मी? तोंड बंद, एकदम बंद ठेव. एक शब्दही बोलू नकोस. आजोबा, आपला आजोबा आपला निखिल गेलाय. प्रिया, मी खरं सांगतेय,
तू सांगितलेलं ऐकणार नाहीयेस का मूर्ख मुली? आदिनाथ, हिला बाहेर घेऊन जा. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. मी वेडी आहे काय सगळं बोलायला? हा विश्वास ठेवत नाही तुम्ही माझ्यावर. मी कुठेही जाणार नाहीये. मला इथेच थांबायचंय निखिल जवळ. तुला बाहेरच काढायचं असेल ना तर हिला काढ. सुलेखाला जिन्याचा जीव घेतलाय. घरातच कशाला, जगातच बाहेर काढून टाका ना. ए, माझ्या हातात असतं ना तर कधीच केलं असतं मी ते. गप्प बस आई. डोंट शाउट ॲट मी दादा. अरे मला वेळ लागले काय सगळं बोलायला. तू वेडी नसलीस ना तरी आता आम्हाला वेळ लागेल तुझं हे बोलणं ऐकून. आता मुकाटपणे बाहेर जातेस की नाही? शुभ्रा, शुभ्रा प्लीज तू तरी मला समजून घे ग. प्लीज शुभ्रा. अगं मी खोटारडी नाहीये, मी वेडी नाहीये. आज चला चल तू सोड गाई. जाते मी. आजोबा जाते मी आता. नाही विश्वास बसणार तुमचा माझ्यावर, पण पटेल. एक दिवस तुम्हाला सगळ्यांना पटेल. बरोबर आहे, मीच मारला निखिल. मीच खून केला त्याचा. हो ना दी, मी मारला ना निखिलला. मी खून केला ना तुझ्या लेकाचा. ए निखिल तू सांग ना, तू सांग सगळ्यांना की मीच खून केला तुझा म्हणून. सांग ना. लेखा प्लीज प्लीज तू आता. नाही दी, बरोबर बोलते ती. मी खून केला त्याचा. I'm a monster. That's what I am. Yeah. आतापर्यंत सगळे मला दिवसात आले, इतकं सगळं बोलत आले. मीच दोषी आहे ना. बरोबर. मीच मारलं निखिलला.
या बाय. प्रिया, मी स्वप्नीला फोन केला होता, तो इथे येतोय, त्याच्याबरोबर गपचूप घरी जायचं. मी कुठेही जाणार नाही, मला निखिल जवळ थांबायचंय. शट अप प्रिया. झाला तेवढा तमाशा खूप झालाय प्रिया. Why should I shut up? निखिलचा खून झालाय दादा आणि मला माहितीये की तो प्रिया, हे बघ, तुझं म्हणणं खरं असेल, पण सध्या ते कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. बरं, तू तिची काय बाजू घेतेस आता? पण तिला जरा प्रिया, मी तुला शेवटचं सांगतोय, गपचूप स्वप्नील बरोबर घरी जायचंयस तू, कळलं? सुलेखा, सुलेखा दारू घड. सुलेखा प्लीज दारू घड, प्लीज. सुलेखा दारू घड ना. मला नाही बोलायचं दी, तू जा. जस्ट लीव मी अलोन. सुलेखा प्लीज प्लीज, फक्त 2 मिनिटं बोल ना माझ्याशी, फक्त 2 मिनिटं. उघड ना दार सुलेखा, प्लीज दार उघड ना. आता एवढं बोलला तेवढं पुरे नाहीये का? कंटाळा आलाय मला दी. नाही सुलेखा प्लीज, तुला माझी शपथ आहे, काही वेडवाकडं करू नकोस. नाही दी, मी हे सगळं संपून टाकणार आहे. नाही सुलेखा प्लीज, तुला माझी शपथ आहे. गुड बाय दी. सुलेखा, सुलेखा दारू घड. सुलेखा, सुलेखा पटकन दारू घड प्लीज. प्लीज मला दारू घड ना, दारू घड ना सुलेखा. सुलेखा, सुलेखा पटकन दारू घड प्लीज. सुलेखा, सुलेखा दारू घड.